संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज हे राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी तत्कालीन समाजाला भोंदूगिरी, नको इतके व्यक्ती महात्म्य यापासून दूर राहण्यासाठी तसेच श्रद्धा डोळसपणे कशी ठेवावी यासाठी समाजाचे प्रबोधन केले. तुकडोजी महाराजांचा हा असाच एक अभंग. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. उठसूट कोणत्याही गोष्टीसाठी नवस बोलून देवाला वेठीत धरणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. ते म्हणतात, तुमच्या मनात देवाप्रती श्रद्धा, भक्तिभाव काहीच नाहीये. तुम्ही फक्त तुमचे काम व्हावे यासाठी देवाला साकडे घालता, नवस बोलता. बरे, हा देव तर कसा आहे? जर तो सोन्या चांदीचा आहे तर त्याला चोरीचं भय आहे. लाकडाचा असेल तर त्याला अग्नीचं भय आहे आणि पाषाणाचा असेल तर त्याला दगड फोडणाऱ्या वडाराचं भय आहे. देव हा काही बाजारातील भाजीपाला नाहीये की 4 पैसे टाकले आणि हवी ती गोष्ट लगेच मिळेल. देव मिळवण्यासाठी अंतःकरणात खरी शुचिता, श्रद्धा आणि निर्मळ भक्तिभाव असायला हवा. हे भजन कालातीत आहे. त्यांनी अनेक दशकांपूर्वी लिहून ठेवलेले हे भजन आजच्या काळालाही तंतोतंत लागू पडते. तर ऐकूया, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने भेटायचा नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. हो मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही दगडाचा देव त्याला वडराचं बेव. दगडाचा देव त्याला वडराचं बेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव. हो लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव. मातीचा देव त्याला पाण्याचं बेव. मातीचा देव त्याला पाण्याचं बेव. दही दुधाचा देव त्याला मोक्षाचं बेव. दुधाचा देव त्याला मोक्षाचं बेव. सोने चांदीचा देव
प्रकाश